नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर डेली जे आहे नर्सिंग संदर्भामध्ये जॉबच्या वॅकन्सी घेऊन येत असतो. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे, जे असणार आहे कॅम्प एज्युकेशन सोसायटी, जे पुण्यामध्ये एज्युकेशन सोसायटी यामध्ये ही नर्स पदाची वॅकन्सी निघालेली. यामध्ये बरेच दुसरे पण पद आहेत. तर सर्व पदे जर पाहायचं असेल तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबलात तर तुम्हाला कोणते कोणते पद आहेत, त्यानंतर फॉर्म कुठे भरायचा या सर्व गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. तर व्हिडिओ स्टार्ट करू. तर पहा, जे आहे कॅम्प एज्युकेशन सोसायटी, सुरुवातीला लक्षात असू द्या हे हॉस्पिटल नाही आहे, हे एक एज्युकेशन सोसायटी आहे. तुम्हाला एज्युकेशन सोसायटी म्हणजे स्कूलमध्ये वगैरे कॉलेजेसमध्ये या ठिकाणी जॉब करायचा आहे. तर हे आहे कॅम्प एज्युकेशन सोसायटी, जी की पुण्यामध्ये असणार आहे. हा या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही संपर्क करून तुमच्या अडचणी वगैरे विचारू शकता, जर फॉर्म भरताना तुम्ही अडचण येत असेल तर. तर चला पाहूया पोस्ट. यामध्ये पहा, सुरुवातीला काय सांगितलेलं आहे, सिरियल नंबर, सब्जेक्ट, क्वालिफिकेशन, त्यानंतर नंबर ऑफ वॅकन्सीज आणि वॅकन्सी ॲट द, म्हणजे कोणत्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी वॅकन्सी अवेलेबल आहे. तर पहा, सुरुवातीला TGT जे आहे या ठिकाणी TGT जे प्रत्येक सब्जेक्टमध्ये या ठिकाणी पोस्ट निघालेली आहे. यामध्ये 2 पोस्ट आहेत. त्यानंतर PRT जे आहे ऑल सब्जेक्टमध्ये आहे. त्यानंतर PTIमध्ये पण आहे, फक्त 1 वॅकन्सी आहे यामध्ये, बाकी 8 आणि 2 या ठिकाणी सुटले आहेत. कम्प्युटरमध्ये MCM ज्यांचं झालं आहे त्यांच्यासाठी 1 वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर ART जे आहे यामध्ये 1 जागा असणार आहे. त्यानंतर म्युझिकसाठी पण जागा सुटलेली आहे, संगीत विशारद म्हणून या ठिकाणी 1 जागा आहे. त्यानंतर प्री प्रायमरीमध्ये जे आहेत 3 जागा या ठिकाणी सुटलेल्या आहेत. तर पहा, या ठिकाणी जे आहे वॅकन्सी जे आहे या सर्व पदासाठी असणार आहे. कॅम्प एज्युकेशन सोसायटी, वालचंद डॉक्टर संचेती इंटरनॅशनल स्कूल, CBSE बोर्ड जे आहे कोरेगाव, भीमा, तालुका शिरूर, डिस्ट्रिक्ट पुणे, या ठिकाणी ही सर्व तुम्हाला जॉब करायचं आहे एवढ्या सर्व पदांसाठी. ठीक आहे, जे की कोरेगाव, भीमा कोरेगाव जे आहे या ठिकाणी हे आहे स्कूल. त्यानंतर पहा, स्पेशल एज्युकेशन म्हणून जे आहे त्यामध्ये पण 1 पोस्ट सुटलेली आहे, स्पेशल एज्युकेटर म्हणून. त्यानंतर आहे नेक्स्ट जे आहे नर्स या पदासाठी, ज्यांचं नर्सिंगमध्ये एज्युकेशन झालेलं आहे त्यांच्यासाठी 1 पोस्ट या ठिकाणी सुटलेली आहे. या ठिकाणी BA नर्सिंग दिलेलं आहे. BA नर्सिंग अशी पोस्ट नसती, फक्त नर्सिंग या ठिकाणी BSc नर्सिंग वगैरे, किंवा मग GNM जर इलिजिबल असेल तर GNMला पण तुम्ही विचारून पहा. या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यामध्ये तुम्ही जाऊन विचारून कॉन्टॅक्टवाल्यांना त्यांना फोन करून वगैरे चौकशी करून या ठिकाणी विचारू शकता. त्यानंतर पुढे पहा, या ठिकाणी डान्स, लायब्ररीयन, काउन्सिलर, त्यानंतर क्लर्कच्या पण सुटलेल्या आहेत. क्लर्क जे कोणी असतील इच्छुक त्यांनी पण फॉर्म भरू शकतात. फॉर्म भरण्याची प्रोसेस वगैरे काही सांगितली का पाहूया. यामध्ये पहा, फ्लुएन्सी इन स्पोकन and written English with appropriate subject qualification is mandatory. Candidate with experience will be preferred. Application and biodata should be reached to the above address within the 15 days of date of publication of this advertisement. या ठिकाणी जे सेक्रेटरी आणि चेअरमन आहेत त्यांचं या ठिकाणी ॲड्रेस वगैरे जे आहे नावं दिलेली आहेत. तर पहा, या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट जो ह्या ठिकाणी हा जो सांगितला होता, हा पॉईंट काय दर्शवतो, तर हे पॉईंट असं सांगतो की जे कोणतं तुमचं शिक्षण आहे, ज्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरणार आहेत त्या पदाच्या संदर्भामध्ये तुमचं शिक्षण असणं, एज्युकेशन असणं असं या ठिकाणी गरजेचं आहे, विचारलेलं आहे. त्यानंतर तुम्ही जर फॉर्म भरणार असताल तर त्या ठिकाणी तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल तर नक्कीच त्या एक्सपिरियन्सचा तुम्हाला फायदा होईल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. एक्सपिरियन्सवालेच फॉर्म भरा, जेणेकरून तुम्हाला लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पहा, एक महत्त्वाचा अपडेट जो दुसरा आहे तो तुम्हाला सांगतो. तर पहा, महाराष्ट्रामध्ये CHOची पदभरती निघालेली आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तर त्या संदर्भामध्ये आपण सर्व अपडेट जे आहे आपल्या इन्स्टा पेजवर अपलोड करत असतो. तर जे कोणाला विद्यार्थ्यांना CHOच्या अभ्यासाबाबत अडचण होत आहे, तर CHOचे क्लासेस वगैरे लावायचे आहेत, तर त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा अपडेट असणार आहे. पहा, सक्सेस करिअर अकॅडमी महाराष्ट्रामध्ये खूप फेमस